अहम प्रेमा अर्थात मी ईश्वरी प्रेम आहे हा संदेश जगभर पसरवणारे आणि तो संदेश रुजवणारे जी.जे. अनाहत ही एक आध्यात्मिक संस्था आहे जी जगभरातील लोकांमध्ये प्रेमाचा संदेश, प्रेमाचं बीज रुजवते आहे, पेरते आहे. आपलं प्राचीन ज्ञान आणि आत्मसाक्षात्कार तसेच आत्मोपचाराचे विज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करण्याचं कार्य जी.जे. अनाहत ही आध्यात्मिक संस्था करते. लोकांच्या सर्व प्रकारच्या दुःखांचं निर्मूलन करण्यासाठीचे त्यांचे हे प्रयत्न. गुरु गणेश जगदीशन हे शिवशक्तीच्या ऊर्जेशी जोडलेले असून त्यांचे गुरु महावतार बाबाजी गणेशपुरीचे नित्यानंद बाबा आणि अगस्त्य साई हे आहेत. जी.जे. अनाहत ही संस्था कोरोनाच्या काळात सुरू झाली तेव्हा गुरुजींनी ध्यान आणि उपचाराच्या माध्यमातून अनेक लोकांना दुःखातून आणि संकटातून बाहेर काढले. संस्था सुरू झाल्यापासून त्यांनी हजारो लोकांचे जीवन बदलले. याचाच एक भाग म्हणून रत्ना फूड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून दर महिन्याच्या 25 तारखेला अन्नदान केले जातं. एक राष्ट्रव्यापी ही मोहीम आहे. आतापर्यंत देशभरात हजारो लोकांपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून अन्नदानाचं कार्य झालंय आणि अनेक देशव्यापी सामाजिक आणि पर्यावरणपूरक सामाजिक कार्य देखील संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. अन्नदान हे शैक्षणिक कार्यक्रम अनाथ संस्थेद्वारे 22 राज्यात 55,000 पेक्षा अधिक लोकांच्या चेहऱ्यावर समाधानाची हास्यरेषा उमटवल्याचं पाहायला मिळतंय. याच अनुषंगाने नाशिक रोड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये डिसेबल्ड चाइल्ड म्हणजेच गतिमंद मुलांसाठी विशेष अन्नदान कार्यक्रम आयोजित केला. यावेळी आदरणीय गुरुजींच्या हस्ते बालकांना अन्न वाटप करण्यात आले आणि उपस्थित सर्वांना गुरुजींनी मार्गदर्शन केले. लेकिन जब यहाँ पे आने के बाद मैं आप लोगों को देखता हूँ तो मुझे आप लोगों से प्रेरणा मिलती है. जीवन कठिन जरूर है, मुश्किल जरूर है, लेकिन जिस तरीके से आप यहाँ पे जितने भी बच्चे मौजूद हैं सब जिस तरीके से इस जिंदगी को निभा रहे हैं, जूझ रहे हैं नहीं बोलूँगा, जूझना एक अलग ही ये है, लेकिन आप निभा रहे हो जिंदगी को, वो देख के जरूर हर किसी को प्रेरणा लेना चाहिए. यावेळी सेंट झेवियर हायस्कूलचे सर्व शिक्षक, दिव्यांग विद्यार्थी, त्यांचे पालक आदी उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती परमपूज्य गुरुजी श्री गणेश जगदीशन यांनी दिली. सेंट झेवियर स्कूल नासिक में उपस्थित है. यहाँ पे एक इवेंट हो रहा है जो महाराष्ट्र सरकार के साथ स्पेशली चैलेंज बच्चों के लिए किया जा रहा है. यहाँ पे करीब 1000 से ज्यादा बच्चे हैं और ये इनको मुझे प्रेरणा देने के लिए बुलाया गया. जब मैं इनको देखता हूँ मैं यहाँ से प्रेरणा लेके जा रहा हूँ कि जिंदगी को किस तरीके से जिया जाता है. जो हम खामी समझते हैं, कमी समझते हैं, उस खामी के बावजूद, उस कमी के बावजूद चेहरे पर मुस्कान कैसे रखा जाए, ये उनसे आज मैं सीख के जा रहा हूँ. तो ये इवेंट मेरे लिए स्पेशल रहा है. मैं स्पेशल बच्चों के लिए नहीं आया हूँ, मेरे लिए ये इवेंट स्पेशल बन चुका है. पूरे डिस्ट्रिक्ट से सारे अलग अलग स्कूल्स से बच्चे आए हैं और सारे बच्चे अलग अलग चैलेंजेस को फेस कर रहे हैं. तो मैं यही बोलूँगा कि किसी तरीके से अगर हम इस कार्य में जुट जाते हैं और उनकी सहायता कर पाते हैं तो ये मौका है सेवा का. कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर सुप्रिया चांदवडकर, मीनाक्षी चोपडे, नंदा कोकाटे, मनीषा चांदवडकर, सुवर्णा फेगडे, वैष्णवी कुलकर्णी, मानसी चोपडे, प्राजक्ता चांदवडकर, यश फेगडे, निलेश सार्थक चोपडे, राजेश चोपडे, सुहास चांदवडकर आदींच्या माध्यमातून करण्यात आले होते, ज्यासाठी जी.जे. अनाहतची संपूर्ण टीम देखील यांचं महत्त्वाचं सहकार्य लाभलं. गुरु गणेश जगदीश यांच्या अगस्त्य क्रियेचा लोकांना जीवनाच्या प्रत्येक अंगात खूप फायदा झालाय. ही क्रिया एक शक्तिशाली क्रिया आहे जी अगस्त्य महामुनींनी गुरुजींना दिली. गुरुजींनी ही क्रिया जगभर पसरवायची आहे. त्यासाठी अगस्त्य क्रियेने आपल्या पाठीच्या कण्यामध्ये अडकलेल्या मुळापासून ते मूळ कर्म निघून जाते आणि आपल्या पूर्वजांना आणि भावी पिढीला त्याचा अतिशय फायदा होतो. असं या साधनेचं महत्त्व आहे आणि त्यामुळेच ही साधना जास्तीत जास्त लोकांनी केली पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, लोकांच्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडवून आणले पाहिजे, यासाठीचा हा प्रयत्न. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.